किल्ले प्रतापगडच्या ब्लॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत। याच प्रवेशद्वारातून आपण इतिहास प्रसिद्ध गडाकडे जातो। दूरवरूनच निसर्गाच्या सानिध्यात उभा असलेल्या प्रतापगडाच्या भव्य दिव्यतेचे दर्शन घडते। वृक्षराजीतून गडावर कधी जातो असे होते। जसे जसे आपण पुढे जातो तसे तसे किल्ल्याचे रूप आपल्या नजरेत पडते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षराजी असल्याने निसर्गाचा मोठा आस्वाद हा आपणास मिळतो। मोठ्या वृक्षराजीतून हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मोफत वाहनतळाकडे घेऊन जातो। शत्रू सैन्यास सहज न सापडणारे किल्ल्याचे हे प्रवेशद्वार। हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे। या गडाचे महाबळेश्वर पासून अंतर 20 किलोमीटर आहे। गडाच्या पायथ्याशीच अफजल खान या बलाढ्य शत्रूला शिवरायांनी ठार केले आहे त्याचा कोथळा काढलेला आहे। झेंडा बुरुज किंवा प्रताप बुरुज यावर मोठ्या दिमाखात फडकणारा स्वराज्याचा हा भगवा ध्वज। झेंडा बुरुजावरून समोर दृष्टिक्षेप टाकला तर संपूर्ण प्रतापगड नजरेत पडतो। तसेच सभोवताली दृष्टी फिरवल्यास असे लक्षात येते की हा किल्ला मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंगर, दर्या, मोठे वृक्ष यात मोठ्या दिमाखात उभा आहे। प्रचंड असे जावळीचे खोरे इथे विस्तारलेले आहे। नजर टाकावी तेथे डोंगर, दर्या, झाडी दिसतात व मनात प्रश्न डोकावून जातो, अफजल खान या ठिकाणी कशासाठी आला असेल? कारण या ठिकाणाहून पुन्हा त्याला परत जाणे हे शक्यच नव्हते। सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला म्हणजे जणू दुर्गम रक्षकच। गडावरून दिसणाऱ्या खोल दऱ्या, घनदाट झाडी आणि लांबवर पसरलेला निसर्ग म्हणजे एक मोठे आव्हानच। संपूर्ण किल्ल्याची रचना येथे लक्षात येते। या किल्ल्यावर आजही छोटे गाव वसलेले आहे। या ठिकाणाहून संपूर्ण तटबंदी नजरेत पडते। किल्ल्याची तटबंदी व किल्ल्याचा भक्कमपणा हा या ठिकाणी लक्षात येतो। झेंडा बुरुजाचे हे दृश्य पाहता क्षणी हा किल्ला प्रतापगडच आहे हे लहाना थोरांना पटते। सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झालेला प्रतापगड केवळ एक किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि दूरदृष्टीचा जिवंत साक्षीदार आहे। गडावरील भवानी मातेच्या मंदिरातील पवित्र वातावरण मन शांत करते। शिवछत्रपतींनी ज्या मातेचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या देवीच्या चरणी नतमस्तक होताना शरीरात वेगळीच ऊर्जा संचारते। मंदिरातील शांतता हे जणू आपल्याला इतिहासात घेऊन जाते। मंदिर परिसरात शिवकालीन विविध शस्त्रे पाहावयास मिळतात। 500 पायऱ्यांची चढण चढत असताना वाटेतच भक्तीचे सामर्थ्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानजींचे दर्शन घडते।
शिवरायांनी या किल्ल्याची उभारणी 1656 साली केली. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला म्हणून ओळखला जातो. बांधणी अतिशय मजबूत व भक्कम आढळते. पुढे गेल्यावर थोड्या अंतरावर शक्तीचे रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केदारेश्वराचे दर्शन हे आपणास घडते. किल्ल्याचे 2 भाग आहेत. खालचा किल्ला व उपरी किल्ला. यातील उपरी किल्ल्यात शिवरायांचा अश्वरूढ पुतळा, विविध बुरुज व माची पाहावयास मिळते. त्यातील अश्वरूढ पुतळा याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालेले आहे. अश्वरूढ पुतळा अतिशय रुबाबदार असून त्या पुतळ्याकडे पाहतच राहावीसे वाटते. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व तळपती तलवार पाहून झाल्यानंतर छोटेखानी बागेतून तटाच्या बाजूने गेल्यावर कडेलोट बुरुज लागतो. अपराध्याला कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी या कड्याची निर्मिती केलेली होती. प्रतापगड शिवरायांच्या व मावळ्यांच्या पराक्रमाने व शौर्याने अजरामर झालेला आहे. शिवरायांनी खानाच्या प्रेताची विटंबना केली नाही. त्याची प्रतापगड पायथ्याशी कबर बांधली व दिवाबत्तीची सोय केली. हिरव्या सह्याद्रीचा मुकुट तेजोमय झाला. भगवा ध्वज उंच उभारूनी स्वाभिमान गगनाला भिडला. मावळ्यांच्या रक्तातून इतिहास सजला. शिवरायांची स्वप्ने मनात घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.